नाशिकमध्ये पुन्हा गाड्यांची जाळपोळ। मध्यरात्री गाड्या जळून दहशत माजवण्याचा प्रयत्न। जुने नाशिक कुंभारवाडा येथील एक टेम्पो आणि 5 दुचाकी टवाळखोरांनी जाळला। भद्रकाली पोलिसांनी अज्ञात समाजकंटकांवर केला गुन्हा दाखल। गाड्या जाळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। वाहनांची तोडफोड आणि जाळपोळीने नाशिककर भयभीत। भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुंभारवाडा जुन्या नाशकातील शीतळादेवी मंदिराजवळील असलेल्या या भागामध्ये गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे। याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत। अचानक आम्ही वर राहतो, अचानक गडबड ऐकू आली, त्याच्यामुळे मी खाली आलो। गाडीवर पाणी मारत होते आणि गाड्या जळत होत्या। एकंदरीत 6 गाड्या जळाल्या, एक टेम्पो, एक 7 गाड्या आहेत। रात्री 2च्या सुमारास गागोरड झाली, 2 सव्वा 2च्या दरम्यान गागोरड झाली। सर्वजण इथून गागून वर आले। बहुतेक गाडीच्या काच फुटायचा आणि टाकी फुटायचा आवाज झाला, तर आम्ही सगळे धावत आलो खाली आणि मग पाणी वगैरे घेऊन पाणी मारत राहिलो। इथं आमची छोटा हत्ती होता, त्याच्या एक्झॅक्ट समोर माझी शाईन होती आणि अजून इथं 2-4 गाड्या, टोटल 7 गाड्या होत्या, पूर्णपणे जळून पूर्ण खाक झालेल्या त्या। हा नेमकं आहे ना, मी आता वरती राहतो गडीवर, कालच्या गडीवर। आता मला एक जणानं सांगितलं राहुल म्हणून की 3च्या टायमाला तो माझ्याकडे आला, कारण मी गावाचा टूमध्ये होतो आणि माझी एक सिलेंडर गाडी पूर्ण जाऊन राग झाली। खाली येऊन पाहतो तर पूर्ण काहीच नाही। छोटा हत्ती बी होता, 30 तारखेला घेतली होती, म्हणजे आज 20 दिवस झाले फक्त। रात्री तिचे प्लेट लावले, नंबर प्लेट। गेल्या 6 महिन्यांमध्ये कुंभारवाडामध्ये असे तिसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे। याआधी 2 मोटरसायकल जाळल्या आहेत। काल मध्यरात्री लोक झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने कुंभारवाडा भागामध्ये गाड्यांची जाळपोळ केली आहे। यामध्ये 2 ॲक्टिवा, एक छोटी लुना, 2 मोटरसायकली, एक छोटा हत्ती व एक हकलगाडी जाळण्यात आली आहे। या भागामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे। सातत्याने असे प्रकार घडत असल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहे। या भागातील नागरिकांनी सीसीटीव्ही लावण्याची मागणी करूनही या भागात सीसीटीव्ही लागले नाही, त्यामुळे परिसरात पोलीसग्रस्त वाढवावी तसेच टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। काजीगडी परिसरामध्ये मागच्या 6 महिन्यापासून या घटना वारंवार घडत आहे। इथे मागच्या वेळेस 4 गाड्या जाळल्या होत्या, त्याच्या आधी 2 गाड्या जाळल्या होत्या, आतापर्यंत इथे 8 गाड्यांचा हा विषय केलेला आहे। नाशिकमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे। जुन्या नाशकात असा प्रकार जो आहे वारंवार घडत आहे। याच्यावर जे वरिष्ठ पदाधिकारी आहे यांनी आणि जे कोणी राजकारणी आहेत तर त्यांनी यात सविस्तरपणे लक्ष घालणं अपेक्षित आहे। जर हे असं वारंवार चालू राहिलं तर जुन्या नाशकातलं वातावरण खराब होईल आणि समस्त वरिष्ठांनी यात लक्ष घालून याच्यावर सोल्युशन काढावं। नागरिकांनी याआधी CCTVची मागणी केलेली होती, तर त्या मागणीला समस्त वरिष्ठांकडून दुजोरा दिला गेलेला नाही।